गावाचं नाव होतं पंढरपूर. तिथे एका छोट्याशा घरात वसंत नावाचा एक मुलगा राहत होता. वसंत अत्यंत चांगला आणि सुस्वभावी होता. त्याला निसर्गाची आवड होती. जंगलात फिरणं, पक्ष्यांचं निरीक्षण करणं आणि फुलांची बाग सजवणं हे त्याचे आवडीचे काम होते. वसंताच्या घराच्या जवळ एक मोठे जंगल होतं. त्या जंगलात अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी राहत होते. त्यात सगळ्यात आकर्षक होते मोर. मोरांच्या नृत्याने जंगल सजून जायचं. वसंताला मोरांचं नृत्य बघायला खूप आवडायचं. तो दररोज जंगलात जात असत आणि मोरांचं नृत्य बघत असत. एके दिवशी वसंत जंगलात फिरत होता. तितक्यात त्याला एका झाडाच्या खाली एक जखमी मोर दिसला. मोराच्या पंखातून रक्त वाहत होतं आणि तो खूप त्रासात होता. वसंताला त्या मोराची खूप काळजी वाटली. तो ताबडतोब आपल्या शाळेतील शिक्षकांकडे गेला आणि त्यांना सगळी हकीकत सांगितली. शिक्षकांनी वसंताला सांगितलं, "वसंत, तू त्या मोराला इथे घेऊन ये. आपण त्याचा उपचार करू." वसंताने मोराला हळूवारपणे उचलून शिक्षकांच्या घरी नेलं. शिक्षकांनी मोराच्या जखमेवर औषध लावलं आणि त्याची काळजी घेतली. काही दिवसांनी मोराची जखम बरी झाली. तो पुन्हा नृत्य करू लागला. वसंताला खूप आनंद झाला. त्या मोरानेही वसंताची मैत्री स्वीकारली. ते दोघं एकमेकांचे मित्र झाले. दररोज वसंत जंगलात जायचा आणि मोरासोबत खेळायचा. मोर त्याच्या समोर नाचायचा आणि वसंत आनंदाने हसायचा. पण या आनंदी काळात एक धोकादायक प्रसंग घडला. जंगलात शिकारी आले. त्यांनी मोरांना पकडण्यासाठी जाळे लावले. वसंताने हे बघितलं आणि तो खूप घाबरला. त्याने ताबडतोब गावात धाव घेतली आणि सगळ्यांना सांगितलं. गावकऱ्यांनी वसंताच्या शब्दांचा आदर करून ताबडतोब जंगलात जाऊन शिकाऱ्यांना अटक केली. मोरांना वाचवण्यात यश आलं. वसंताच्या धैर्यामुळे आणि चातुर्यामुळे मोरांचे प्राण वाचले. गावकऱ्यांनी वसंताचं कौतुक केलं. वसंताच्या कार्यामुळे गावकऱ्यांच्या मनात निसर्गप्रेम जागृत झालं. त्यांनी जंगलाची आणि प्राण्यांची काळजी घ्यायला सुरुवात केली. वसंताने आपल्या मित्रांना निसर्गाची महत्त्व पटवून दिली. आता पंढरपूर हे गाव निसर्गप्रेमाने भरलेलं होतं. वसंत आणि मोरांची मैत्री अखंड राहिली. त्यांच्या मैत्रीने सगळ्यांना प्रेरणा दिली. वसंताच्या निसर्गप्रेमामुळे आणि धैर्यामुळे गावातील सगळ्यांचं जीवन बदललं. मोरांच्या नृत्याने सजलेलं पंढरपूर गाव आजही निसर्गाच्या सान्निध्यात आहे. वसंताची कहाणी सगळ्यांच्या मनात जिवंत आहे. या गोष्टीने शिकवण मिळते की निसर्ग आणि प्राण्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. वसंताच्या धैर्याने आणि प्रेमाने सगळ्यांना प्रेरणा मिळाली आहे. निष्कर्ष, निसर्गप्रेम, धैर्य आणि मैत्री यांची महत्त्वपूर्ण शिकवण देणारी ही कथा आहे. वसंताच्या निसर्गप्रेमाने आणि धैर्याने मोरांच्या जीवनाला नवसंजीवनी मिळाली. यामुळे निसर्गाची आणि प्राण्यांची काळजी घेण्याचं महत्त्व आपल्याला कळतं. वसंताच्या धैर्याने सगळ्यांना प्रेरणा मिळाली आहे आणि त्याच्या निसर्गप्रेमाने पंढरपूर गाव निसर्गाच्या सान्निध्यात राहिलं. गोष्ट आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.